रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांकडून दारूची पार्टी। ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले। शिवप्रेमींकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोप। बेईमानी केल्यास 5 वर्ष दरवाजे बंद करणार। चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम। तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर नाहीयेत? कोण काय करतं आम्हाला माहिती आहे, बावनकुळेंचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे। रवींद्र धनगेकरांचा नवा आरोप। कोथरूडच्या बढेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धनगेकरांचा दावा। जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक लावला। नाव बदलल्यानं पडळकर जयंत पाटील वाद आणखी पेटण्याची शक्यता। सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब। राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे। वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा। मुंबई क्रिकेट असोसिएशनची येत्या 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक। अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटीगाठी। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। दिवाळीमध्ये सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदाराने 21 डिफेंडर भेट दिल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा धक्कादायक दावा। 21 आमदार कोण आणि भेट देणारा ठेकेदार कोण? महाराष्ट्र सस्पेन्समध्ये। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याअंतर्गत MSRDCने काढलेली महागडी निविदा रद्द। जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वी निविदा काढल्यानं रद्द केल्याची अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यानं शेतकऱ्यांची कोंडी। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर। आमदारांच्या घराला घेराव घालण्याची ही तयारी। कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देत आहेत याबाबत मात्र अद्यापही अनिश्चितता। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका जाहीर करणार। जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष।